पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे सीआर नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून. भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे. काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढंच फक्त. शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार. सर कुठले कलम? भारतीय न्याय संहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे? तो काय करतो? त्याची पातळी काय? ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे. फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही. सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे. किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार. काय नाही, अजून काहीच निष्पन्न जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे. अजून तपास चालू केलेला आहे. महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही. आज नेमका पहिलाच दिवस आहे. तपास सुरू आहे. सध्या तपास सुरू आहे. अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही. सध्या तरी आरोपी एकच आहे. महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही. हो, म्हणजे ते तिथे अट्रॅक्ट होतं ना म्हणून लावलेलं आहे. सर फिर्याद ही कधी दाखल झाली? 2022 हा, काल दाखल झाली ना रात्री. नाही, हे प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे.